अकोला जिल्ह्यातील पातूरच्या कार्ला गावातील सरपंचाला गावातीलच काही जणांनी तुझा संतोष देशमुख करू अशी धमकी देत मारहाण केल्याचा आरोप सरपंच रामराव बोदडे यांनी केलाय। तर बोदडे यांनी आपल्या तक्रारीत गावातील काही जण विकास कामे करत असताना अडथळे निर्माण करत असल्याचे देखील नमूद केलंय। सरपंचांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पातूर पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध घेऊन पुढील तपास सध्या सुरू आहे। काल अचानक माझ्यावरती सोमनाथ बोबडे यांनी व त्याच्या साथीदारांनी मला अडवून मला बोलले की तुझा बीडचा मसाज जो करतो। मी त्यांना विनंती केली मी काय केलं की तू गावातले कामं आम्हाला का देत नाही अशी धमकीदायक त्यांनी वजा मला धमकी दिली व त्या कारणाने त्यांनी मला मारहाण चालू केली व त्याच्या साथीदारांनी मला मारहाण चालू केली। त्यातून माझी सुटका कशी मी सुटका करून मी डायरेक्ट पोलीस स्टेशन गाठले। बौद्ध समाज संघर्षाचे गजानन भाऊ कांबळे व जीवन भाऊ डिगे यांना कॉलद्वारे माहिती केली व ते लगेच पोलीस स्टेशनला आले व त्यांच्या सहकार्याने व त्यांच्या पुढाकाराने जो गुन्हा नोंद करण्यात आला आहे ते खरोखरच मी बौद्ध समाज संघर्ष समितीचं खरोखर मनापासून आभार मानतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।